मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांच्या शोभा असते आपल्याला सगळ्यांना पुरस्कार मिळणार आहे ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दीपक केसरकरजी, विधिमंडळातील सहकारी विक्रम काळे, कपिल पाटील, किरण सरनाईक, तसंच तात्या थोरात, रणजित सिंग देओल, सूरज मांढरे, शिक्षण विभागाचे उपस्थित असणारे सर्वच सहकारी, संपत सूर्यवंशी, अमोल येडगे, डॉक्टर माजी कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, प्राचार्य रेवती श्रीनिवासन, अशोक खांडे, त्यांची टीम, सर्व 108 शिक्षकांना जो पुरस्कार देण्यात येणार आहे ते सर्व पुरस्कार विजेते, राज्यभरातून उपस्थित असणारे सर्व माझे बंधू भगिनी, शिक्षक, स्टाफ, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण आज या ठिकाणी जमलोय आणि या राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या राज्यातल्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांचा जन्म आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ते भारताचे माजी राष्ट्रपती, उत्तम शिक्षक, विद्वान, विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना देखील वंदन करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारामधून आपल्या सर्वांना राष्ट्र विकासाची प्रेरणा मिळते. त्यांच्या मते खरा शिक्षक तोच असतो जो आपल्या शिष्यांना उद्याच्या आव्हानांच्यासाठी तयार करत असतो, आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला मदत करतो. डॉक्टर राधाकृष्णन यांचे हे विचार सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. त्यानुसार आपलं अध्यापनाचं कार्य देखील तुम्ही सगळ्यांनी सुरू ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं करतो. राज्यातल्या शैक्षणिक विकासाला गती आणि शिक्षण प्रक्रियेला दिशा देण्याचं कार्य राज्यातल्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांचं सामाजिक भान वाढलं पाहिजे, यासाठी विविध उपक्रम आपण राबवतो. त्याचा उल्लेख मगाशी आयुक्तांनी केला, काही गोष्टी आपल्या मंत्री महोदयांनी पण तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या. राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्तानं शालेय शिक्षण विभाग दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार देऊन गुणवत्ता शिक्षकांचा सत्कार करतो आणि त्यांना अधिक चांगलं काम करता यावं यासाठी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या पाठीवर पुरस्कारारूपी कौतुकाची, शाबासकीची थाप ही त्या ठिकाणी मारतो आणि शालेय शिक्षण विभागाच्या चांगल्या उपक्रमाबद्दल देखील मी विभागाचं कौतुक करीन. 22-23 वर्षाचं पुरस्काराचं वितरण होत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या आणि चाकोरी बाहेर जाऊन अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येतं, त्यांचा गुणगौरव केला जातो. ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. खरं तर आम्ही देखील राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक शिक्षण संस्था चालवतो, अनेक अडचणींना आम्ही पण सामोरं जातो. शिक्षकांनो, मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय तो राज्याचा अर्थमंत्री म्हणून बोलतोय. साधारण माझ्याकडे सगळ्या विभागाची माहिती ज्यावेळेस येत असते त्यावेळेस सर्वात जास्त खर्च जर राज्य सरकार कुठल्या विभागावर करतं तर ते शिक्षण विभागावर करतं आणि ते केला पाहिजे, त्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु पै आणि पै हा कर रूपाने येत असताना तो सत्कारनी पण लागला पाहिजे. एकंदरीतच काम करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग अनेक वर्ष आम्ही करत आलोय. पाठीमागच्या काळामध्ये मला आठवतंय अमरीश पटेल ज्यावेळेस शालेय शिक्षण मंत्री होते, विलासराव मुख्यमंत्री होते, एक प्रस्ताव आणला की कायम विनानुदान तत्वावर आपण शाळा काढूया. ॲफिडेव्हिट करून घेतलं कायम विनानुदान तत्वावर. आम्हाला वाटलं काय चांगली स्कीम आहे बघा, कायम विनोदन, कधी आता अनुदानच द्यायचं नाही. आणि शाळा सुरू झाल्या
जिथं शाळा होती तिथंही दुसरी सुरू झाली कायम विनोदन तत्वावर. नंतर राज्यकर्ते राजकारण करत असले तरी त्या कायम विनोदन तत्वावरची संख्या अशी का वाढली की त्यांनी सरकारवर प्रेशर आणलं, म्हणले कायम शब्द काढून टाका. त्यावेळेसचे राज्यकर्ते म्हणले अरे ऍफिडेव्हिट करून दिलं. त्या ऍफिडेव्हिट आम्हाला काही माहित नाही, कायम शब्द काढून टाका. झाली चर्चा. आणि मग वरच्या सभागृहात तर काय शिक्षकच तो सभागृह चालवत असतात, म्हणजे शिक्षकांचे प्रतिनिधी. इथं आता 3 जण बसलेलेच आहेत त्याच्यात आणि तेच चालवत असतात. तिथं अक्षरशः आमचा दीपक केसरकर मेटा कुटीला येतो. म्हणजे ते महाराज आहेत शिक्षक, म्हणजे शालेय शिक्षण मंत्री म्हणूनच चाललंय. दुसरा असता तर कधी वैतागून गेला असता सांगता आलं नसतं. परंतु हे बाबा शांत, मी मागाशी बघत होतो. आता शेवटचं सांगतो. आम्ही सीएम साहेब बोचतो 1 2 3 4, शेवट काय बाबाचा संपला. असा आपल्याला शिक्षण मंत्री मिळालेला आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु पोटतिडकीने परवाच मी मुख्यमंत्री, आम्ही दीपकजी पण होते, आम्ही विमानाने कुठे चाललो होतो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याचा उल्लेख त्यांनी केला, ग्रामीण भागातल्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती फार काही भागामध्ये अडचणीची आहे. आपल्या महाराष्ट्रातनं जवळपास CSR काही हजार कोटी रुपये ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना, त्यांचा CSR त्या ठिकाणी तयार होत असतो. पण बहुतेक जण महाराष्ट्रात खर्च करत नाही. बेंगलोरला खर्च कर, त्यांचं गाव कुठं आहे तिकडे त्या MDच्या गावाला खर्च कर, जे मालक लोक आहेत उद्योगपती त्यांच्या गावाला खर्च कर. जर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि तो पैसा जर आपल्याच भागामध्ये काही प्रमाणात, मी म्हणतो 100% नाही, परंतु 50% महाराष्ट्रात जरी खर्च झाला तर आपल्या सगळ्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याच्या करता निश्चितपणे मदत होईल. त्यांनी मध्ये आम्हाला सांगितलं की एक प्रस्ताव पाठवतो, माझ्याकडे आला, मी आजच सही करून CM साहेबांच्याकडे पाठवलाय की काही NGOज असे आहेत, काही संस्था अशा आहेत की त्यांना सामाजिक काम करायचंय. ते म्हणतात की आम्ही करायला तयार आहे, तुम्ही आम्हाला संधी द्या. आणि तशा पद्धतीनं एक सकारात्मक एक प्रस्ताव आपल्या शिक्षण विभागाने, शालेय शिक्षण विभागाने आमच्या वित्तकडे पाठवला. आम्ही शिफारस करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. त्यांची सही झाल्यावर काही जण पुढे येतील. आम्ही त्यांना त्यांचं नाव शाळेला द्यायला देखील परवानगी दिलेली आहे. पण फक्त आधी जिल्हा परिषद अमकी पुणे जिल्हा परिषद शाळा अमुक आणि मग अमक्या नाव. जसं उदाहरणार्थ अमक्या संस्थेचे पुनावाला हायस्कूल अशा पद्धतीने जसं आपण नाव देतो तशा प्रकारे त्याच्यामध्ये मुभा दिलेली आहे. कदाचित तो कॅबिनेट पुढे प्रस्ताव जाईल आणि कॅबिनेटचे पण मान्यवर त्याच्यात काही सूचना करतील आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय होईल. परंतु करण्या पाठीमागचा दृष्टिकोन हाच आहे की त्याच्यामधनं चांगल्यात चांगलं घडावं, त्याच्यातून दर्जेदार पिढी आपल्याला निर्माण करता यावी. आत्ताही मी माहिती घेत होतो, 30,000 शिक्षकांची आता आपण भरती करतो. भरतीच्या मध्ये मेरिटला महत्व आहे. अलीकडे तर आम्ही भरती करायला लागलो की आमचं पुरुषांचं मेरिट कुठं जातं कोणाला माहिती, सगळं महिलांचंच मेरिट वर येतं. आता बघा 30,000 मध्ये 20,000 महिला लागतील आणि 10,000च कुठंतरी ते पुरुष लागतील. 100% होणार आहे. पण आहे मेरिट तुमचं आहे, त्याला सॅल्यूट केलाच पाहिजे, सलाम केलाच पाहिजे, कारण जे आहे ते आहे. परंतु कदाचित आमच्या पुरुष मंडळीचं लक्ष नको तिकडे जास्त जात असेल, त्याच्यामुळं मेरिट राहते बाजूला, लक्ष चाललंय तिसरीकडे. असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी आरोप करत नाही, शक्यता व्यक्त करतोय. तर ह्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकंदरीतच बदललेल्या परिस्थितीत शिक्षकांचं काम, त्यांची जबाबदारी खूप महत्वाची ठरू पाहतीये. शालेय शिक्षणाचा दर्जा देखील आपल्याला आणखीन सुधारण्याचा आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना नियमित अपडेट राहावं लागणार आहे, स्वतःला अपग्रेड करावं लागणार आहे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे मुलांच्यावर मुलींच्यावर संस्कार करू शकणार. बाकीच्या दप्तराचा बोजा किंवा इतर युनिफॉर्म, ते काही शूज वगैरेच्या बद्दल
आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं, परंतु पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचं शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि बलशाही राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहाय्यभूत ठरलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर शिक्षकांना देखील अधिक क्षमतेने जबाबदारीनं काम करण्याची प्रेरणादायी हे ठरलं पाहिजे. अशाही प्रकारचा दृष्टिकोन माझ्यासारख्याचा आहे. आज आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील आपल्या काट टाकतायत, महानगरपालिकेच्या शाळा सुधारतायत, उपलब्ध साधन सामुग्रीचे उत्तमात उत्तम रिझल्ट देण्याचा प्रयत्न तुम्ही शिक्षक वर्ग करताय. आपल्यासारखे शिक्षक हेच आमचं ॲसेट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक हेच राज्य शासनाचे ब्रँड अँबॅसेडर आहे हेही म्हटलं तरी ते तितकंच खरं ठरणार आहे. आजच्या पुरस्काराला एक विशेष आगळं वेगळं महत्व आहे, कारण हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिले जातात. आणि या निमित्तानं स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक, कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही कार्याचं आपण सगळ्यांनी स्मरण केलं पाहिजे, त्यांनाही वंदन केलं पाहिजे. आणि त्यांचं सामाजिक कार्य हे बघितलं तर महात्मा फुलेंचं पण आणि सावित्रीबाई फुलेंचं पण हे दीपस्तंभासारखं आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती त्याच्यामधनं केली आणि सुधारवादी इतिहासाची मुहूर्तमेढ त्यांनी त्या ठिकाणी रोवली. त्यांचं मानववादी विचार, समतावादी दृष्टिकोन आणि अथक परिश्रम यामुळेच महिलांना शिक्षणाची दारं खुली झालेली आपण गेले अनेक वर्ष अनुभवतोय. आजच्या आधुनिक युगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमची महिला काम करते. प्रत्येक क्षेत्रात महिला स्वाभिमानाने उभ्या राहत आहेत, उत्तम कामगिरी करतायत. घर सांभाळण्याबरोबरच नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, संरक्षण असेल, अवकाश संशोधन असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती करण्याचं काम ह्या सगळ्या माझ्या भगिनी करतायत, आमच्या मुली करतायत. आणि ह्या सर्वांचं खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांना जातं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठीच, त्यांच्या स्मृतीचं जतन करण्यासाठी आम्ही अलीकडं पुण्याचा जो भिडेवाडा आहे तिथं देखील सावित्रीबाईंचं स्मारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याही कामाला आम्ही प्राधान्य देतोय. आणि माझी तर विनंती आहे की हे स्मारकाचं काम कालमर्यादित मार्गी लागण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तिथं निधी जो कमी पडेल ती निधी देण्याची जबाबदारी आम्हा लोकांची राहील, पण बाकीच्याही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी तिथं लक्ष द्यावं. आपल्या महाराष्ट्राला तसं बघितलं तर शिक्षणाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. गेल्या 200-250 वर्षात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण अनेक सुधारणा केल्या. देशाला पण शैक्षणिक प्रगतीचा मार्ग दाखवण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कमल भाऊराव पाटील असतील, शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, अति खूप महामानवांची, महापुरुषांची मोठी चळवळ त्यांनी उभारली आणि त्यासाठी अपार परिश्रम घेतले. त्यावेळेसच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला. त्यामुळेच सर्वसामान्य जनता आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेली आपण सगळेजण बघतोय. प्रत्येकाला जीवनात शिक्षणाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. हे पण आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आपला देश, आपला समाज हा सुखी, समृद्ध, सुसंस्कृत घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हाच उत्तम उपाय आहे. आणि चांगला माणूस आणि चांगल्या समाजाच्या जडणघडणीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या शाळा, चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी, चांगले पालक यांच्या सहकार्यातूनच शिक्षण चळवळ यशस्वी होते. असं म्हणतात, शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा निघतो की शिक्षण हे माणसाला विचार करण्याची ताकद देतं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतं. चूक आणि बरोबर यातील फरक समजावून घेण्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. शिक्षणामुळं ज्ञान मिळतं, भान येतं, श्रमाचं मूल्य कळतं. गुणवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत होण्याबरोबरच चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वासाठी शिक्षण गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं.
आणि जीवनातील ही आव्हानं पेलण्यासाठी स्वतःला सक्षम संयमी बनवण्यासाठी शिक्षण सहाय्यभूत त्या ठिकाणी ठरतं आणि शिक्षणामुळेच आपल्या हक्काची कर्तव्याची जबाबदारीची जाणीव आपल्या सगळ्यांना होते. म्हणूनच शिक्षणाकडे एक भविष्याची गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे असं माझं देखील स्पष्ट मत आहे. इतर वेगवेगळे प्रश्न आहेत. मी आपल्याला सगळ्यांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं सांगतो, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, संपूर्ण महायुतीचं सरकार किती पैसा खर्च करायला तयार आहे. फक्त तो पै आणि पै सत्कारने लागला पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये असंच मला वाटतं दर्डा राजेंद्र शालेय शिक्षण मंत्री होते आणि ते म्हणले नाही आता विद्यार्थीच मोजायचे किती शाळेत आहेत. विद्यार्थी मोजायला घेतले तर ज्या गावात जायचे त्या गावात आजूबाजूच्याही शाळेतले विद्यार्थी येऊन बसायचे. मोजा काय मोजायचं ते. अहो बॉर्डरवर तर परराज्यातले पण आणून बसवायचे आणि आम्ही बेरीज मारली तर आमच्या संख्येपेक्षा संख्या वाढली. अरे म्हणलं हे काय झालं? ते म्हणले नाही संख्या वाढली. मित्रांनो आता परिस्थिती बदलली आहे. आता डीबीटी काही काही राज्य आम्ही पण बघत असतो की इतर राज्यात काय चाललंय, आपल्यात काय सुधारणा केली पाहिजे, आपल्यात कुठं कमतरता आहे ती कशी भरली पाहिजे. 7वं वेतन आयोग तर सगळ्यांनाच मिळतं आणि त्याच्यातून कायम शब्द काढल्यानंतर त्याही बाबतीमध्ये मधी जवळपास 1200 कोटी रुपये राज्य सरकारने देण्याचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला. म्हणजे तिथंही आम्ही कुठं कमी पडत नाही. पण हे सगळं करत असताना मी एक उदाहरण तुम्हाला देतो. मागं RR पाटील आज आपल्यात हयात नाहीयेत, परंतु तोही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी होता आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेला. मला एकदा सांगत होता, दादा मी गेलो नंदुरबारला आणि नंदुरबारला धारणी का काही कुठला तालुक्याच्या एकदम डीप मध्ये गेला आणि तिथं कार्यक्रम RRचा सत्कार बित्कार जोरात. RR तिथं चालत, RR काय चालायला कडकच होता आणि ते गेला बाबा चालत तिथं, कारण कष्टात म्हणजे फार कष्टाने पुढे आलेला कार्यकर्ता. आणि तिथं स्वागत झालं. हे सगळं आज जसं आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांनी उत्तम पद्धतीचं आज इथं आपल्या सगळ्यांना हे दाखवलं. म्हणजे आपल्या अंजुमन इस्लाम स्कूल मधल्यांनी बँड पथक आणि मला वाटतं लेझिम पथक देखील आज अतिशय उत्तम प्रकारे आम्ही आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी दाखवलं. मी त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो, दोन्ही शाळांचं पण कौतुक करतो. ज्यांचं चांगलं काम आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य तिथं RR पाटील गेल्यानंतर तिथं एकाचा सत्कार बित्कार केला आणि नंतर लोक म्हणले ही कोण आहे, कोणाचा सत्कार केला? RR पाटील म्हणलं तुमच्या गावचा शिक्षक आहे. ते म्हणले आज पहिल्यांदाच बघितलं यांना, पहिल्यांदाच बघितलं. RR म्हणले काय बोलताय? अहो म्हणले खरं ते सांगतो, त्यांच्या तोंडावर सांगतो. हा काळ आत्ताचा नाही, आत्ता तुम्ही खूप खूप चांगले वागताय. RRचा काळ लांबचा तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. तुम्ही फार चांगले आहात आणि आम्हाला तुमची गरज आहे. त्याच्यामुळे मी तुमच्याबद्दल काही बोलणार नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला पुरस्कार मिळालेत का? आज पुरस्कार मिळतायत ते उत्तम काम केलंय तुम्ही, म्हणून ते पुरस्कार मिळतायत. आणि ते मी त्या काळातलं सांगतो. फक्त जाता जाता मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आम्हाला करायची. सूरज मांढरेंना पण CEO म्हणून पुण्याचा अनुभव आहे, नाशिकचे कलेक्टर म्हणून अनुभव आहे, बाकीचे सगळे आमचे सहकारी काम करतायत. रणजित सिंह दौल त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. थोडंसं शिक्षकांनी जसं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं कडक वागलं पाहिजे. आदरयुक्त दबदबा शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्यावर असला पाहिजे. तसं आमच्या शालेय मंत्र्याचा पण आदरयुक्त दबदबा शिक्षकावर असला पाहिजे. आदरयुक्त दबदबा. तर त्याचं कारण काय आहे दीपकजी? एक आपलं महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्यामध्ये 2,11,00,000 विद्यार्थी आणि शाळा आहेत 1,10,000. शिक्षकांना पगार आपण देतो 60,000. दुसरं एक राज्य, मी राज्याचं नाव घेत नाही, पण तिथं विद्यार्थी आहेत 1,10,00,000, शाळा आहेत 55,000 आणि पगार जातो तिथं 21,000. 60,000 आणि 21,000. गुणवत्तेला जोर लावला पाहिजे
आधार कार्डशी आता आपण लिंकअप केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 30 लाख मिसमॅच आहे. कदाचित ते त्या दिवशी आजारी बिजारी असतील त्याच्यावर मिसमॅच झाले असतील किंवा कुठंतरी फिरायला बिरायला गेले असतील. कारण परवाच एक नवरा बायको आले 2 पोरांना घेऊन लंडनला चालले. मला म्हणले झेंडा दाखवा. पिंपरी चिंचवडचेच परवा फोटोही तुम्ही बघितला असेल. अरे म्हणलं लंडनला त्यांची शाळा बिळा नाही. शिक्षकांना सांगितलं 2 महिने आम्ही त्यांना लंडनला गाडीनं घेऊन जाणार. गाडीनं लंडनला गेले आणि तिथं आणि म्हणलं शाळा नाही. म्हणले आता अलीकडं आपल्याला VC वर पण शाळा घेता येते, काही पण करता येतं. मध्ये करोनाच्या काळात नाही का घरी बसूनच शाळा चालली म्हणले. असलं काहीही सांगतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु सांगायचं तात्पर्य हे आपल्याला फार विचार करणारं गोष्ट आहे. आत्ता पण 30,000 विद्यार्थी शिक्षक घेत असताना साधारण 5,000 शिक्षक हे कॉन्व्हेंटचे किंवा इंग्लिश मिडियमचे घेतले जाणार आहेत. कारण मगाशी मला वाटतं दीपकजींनी का कोणी सांगितलं, शिक्षणाचा दर्जा मराठी मातृभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, इंग्रजी जगाने मान्य केलेली भाषा आहे, ती आलीच पाहिजे. आज मुलांचा मुलींचा कल पालकांचा त्या शाळेमध्ये टाकायचा आहे. आज पुरस्कार मिळालेले आहेत तुम्हाला, ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, मी अशी अपेक्षा करतो तुमची पण मुलं मुली तुम्ही शिकवत असलेल्या शाळेतच येत असतील असं नक्की मला त्या ठिकाणी वाटतं. त्याच्या टाळ्या काही जास्त पडल्या नाहीत म्हणा, पण नाही चांगलं आहे. त्याच्यामध्ये शेवटी तुमच्यापेक्षा दुसऱ्या शाळेत जर चांगला शिक्षक असेल तर तुम्हाला वाटणार ना माझा मुलगा तिकडे जावा, असं वाटणं साहजिक आहे. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही दर्जा सुधारण्याच्या करता दीपकजी, मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, आणखीन ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य असेल त्या सगळ्या मनापासून करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. परंतु एकंदरीतच ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत, शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर देखील आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही देखील गुणवत्तेकडे जोर लावला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला बाकीचा जो व्याप जास्त असेल तो कसा कमी करायचा याकरता आम्ही CM साहेबांच्या स्तरावर निश्चितपणे चर्चा करून मार्ग काढू. देशाचं व्यापक समाजित आणि राष्ट्रीय साध्य करण्याच्यासाठी शैक्षणिक संस्थांचं मोठं योगदान आहे आणि देशाला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यासाठी या संस्था या पुढच्याही काळामध्ये भरीव योगदान देतील ह्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेगवेगळी आव्हानं आहेत, त्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक काळातल्या आव्हानांना तोंड देता आलं पाहिजे. हे सगळं तोंड देत असताना आपण पाहिलं मित्रांनो, मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्ट अतिशय जवळनं पाहिली की मधी ज्यावेळेस एकंदरीतच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चाललेले होते आणि ते प्रयोग आपण सगळेजण पाहत असताना मागच्या महिन्यातच भारताने चंद्रयान 3ची यशस्वी स्वारी केली. त्याच्यामध्ये तिथल्या संशोधकांचं, तिथल्या शास्त्रज्ञांचं, तिथल्या टेक्निशियन लोकांचं, तिथल्या अधिकाऱ्यांचं, देशाच्या पंतप्रधानांचं, सगळ्यांचं आपण कौतुक केलं आणि ती यशस्वी स्वारी केली. आणि त्याच्यानंतर आदित्य L1 हे पहिलं सूर्ययान परवा 2 सप्टेंबरला सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावत चंद्र मोहिमेमुळे भारत हा अवकाश संशोधन क्षेत्रातील जागतिक सत्ता बनलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये एवढं हुशार लोक आहेत. आज अमेरिका, रशिया, चायना नंतर आपला नंबर लागतो आणि जिथं यान उतरवलं तिथं तर जगात पहिल्यांदा यान उतरवलेला भारत देश आहे. इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. जगाचं पण लक्ष त्याच्या आपण केंद्रित केलेलं आहे आणि सूर्ययानाच्या यशस्वी उड्डाणावरून भारतानं जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. स्वतः पंतप्रधान महोदय जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याचं ध्येय निश्चित त्यांनी केलेले आहे आणि या ध्येयपूर्तीच्यासाठी आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आम्ही सगळेजण आढावा घेत असतो किंवा कसं आपल्याला पुढची वाटचाल करायची, तर त्या ध्येयपूर्तीसाठी शैक्षणिक क्षेत्रानं आपलं योगदान दिलं पाहिजे. तेही क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात रचनात्मक काम आपल्याला करावं लागणार आहे
अवकाश महासत्ता बनवण्याची वाटचाल करणाऱ्या भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र महत्वाची भूमिका पार पाडेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचा सगळ्यांचा त्याच दृष्टिकोनातनं लक्ष आहे, हे पण आपण सर्वांनी ध्यानामध्ये घ्यावं. आज तुम्हाला पुन्हा एकदा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं जो पुरस्कार मिळतोय त्याबद्दल मी आपलं खरोखरीच मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणू, त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू. कुठेही तो अडचणीत आला तर त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द देखील मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना देतो. आणि अतिशय उत्तम बलवान अशा प्रकारची महाराष्ट्रातली पिढी घडवण्याचं, वाढवण्याचं आणि त्यांना दिशा देण्याचं काम शिक्षक या नात्याने आपण जे करताय त्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आमच्या शिक्षक वर्गाला कुठेही न दुखवता उलट त्यांना हसवत हसवत वस्तुस्थितीची परखड जाणीव भाष्य आपण केलं. आणि यानंतर अर्थातच आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत ते महाराष्ट्राचे कार्यकर्ता मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आपल्या टाळ्यांच्या कडकडाटात आपण आमंत्रित करूया.